नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आजच्या सुंदर अशा दिवसाच्या सगळ्यांना सुंदर अशा शुभेच्छा. आज आहे शनिवार आणि त्याचबरोबर आज आहे संकष्ट चतुर्थी. चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा तुमच्या आमच्या ज्या सगळ्यांच्या इच्छा, ज्या चांगल्या इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण करोत अशी मी गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आणि स्वामी महाराजांकडून आशीर्वाद मागते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. टायटल बघून तुम्हाला कळलं असेल की आजचा व्हिडिओ जो आहे तो स्वामींच्या पुण्यतिथी निमित्त गुरुचरित्र पारायण कसं करावं या संदर्भात आहे. तर आज सकाळी मी लवकर उठले होते आणि ब्रह्ममुहूर्तावरती माझी पूजा चालू केली. तर मी 4ला उठले होते आणि 5ला माझी पूजा जवळजवळ सुरू झाली होती. घरातलं सगळं आवरावरी केली आणि स्वच्छता केली आणि त्यानंतर मी देवघर स्वच्छ केलं. स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आपला सप्ताह जो चालू होणार आहे त्याच्यासाठी घराची जसंच देवघराची स्वच्छता केली आणि त्यानंतर आत्ता बघा सूर्य थोडासा उगवत आलेला आहे. तुम्हाला मी दाखवते. एकदम छान असं वातावरण झालेलं आहे आणि माझी पूजा पण झालेली आहे. तर पूजा मी तुम्हाला दाखवते आणि पूजा झाल्याच्यानंतर मी आपली नित्यसेवा केली. नित्यसेवा झाल्याच्यानंतर जप केला. जप झाल्यानंतर आपली दिवा लावला आणि आरती केली. आरती झाल्याच्यानंतर मी तुमच्यासोबत आज सांगणार आहे की गुरुचरित्र पारायण करताना आपल्या कुठले कुठले नियम पाळायचे आहेत. त्याचबरोबर आज मंगल कलशाची स्थापना देखील केली. म्हणजे मंगल कलशाची स्थापना तसं मी चैत्र पौर्णिमेलाच केलेली आहे, परंतु त्यातलं पाणी वगैरे सगळं चेंज केलं. मी मधून पाणी चेंज करते. तर आज पाणी चेंज केलं, तांब्या वगैरे स्वच्छ धुतला. त्यानंतर जे अष्टलक्ष्मी आहेत माझ्या तांब्यावरती त्यांना हळद कुंकू वाहिलं. त्यानंतर आपलं तांब्यामध्ये जसं आपण मंगल कलशाची स्थापना करतो 1 रुपया, त्यानंतर म्हणजे 1 नाणं, त्यानंतर सुपारी, फूल, अक्षता, हळद कुंकू आणि पानं. म्हणजे मी आंब्याची पानं ठेवलेली आहेत. विड्याची पानं आणायला टाईम नव्हता काल, त्याच्यामुळे आज सकाळी मी खाली जाऊन फक्त फुलं आणि आंब्याची पानं जाऊन आणले सोसायटीमधून आणि मग मंगल कलशाची स्थापना केली. तर मंगल कलश ठेवल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये जे आहे जे निगेटिव्ह एनर्जीज आहेत त्या म्हणतात असं नारळामध्ये निगेटिव्ह एनर्जी ॲब्सॉर्ब करण्याची शक्ती असते. जे काय आपल्या घरावरती येतं ना तर ते सगळं ते नारळामध्ये जातं, वाईट जे असेल ते. म्हणून नारळ जे आहेत म्हणजे मंगल कलश जो आहे तो आपल्या घरामध्ये असलाच पाहिजे, म्हणजे देवघरामध्ये असलाच पाहिजे. आपण जेव्हा काहीतरी पूजा मोठी करतो बघा तर त्यावेळेला मंगल कलशाची स्थापना केली जाते. तर तसंच आपल्या देवघरामध्ये देखील मंगल कलश कायम असला पाहिजे. तर आपल्याला तो तांदळामध्ये ठेवायचा असतो किंवा कुठलेही धान्य किंवा तुम्ही काहीतरी आसन ठेवू शकता किंवा तांदूळ ठेवू शकता. आणि त्याची स्थापना जी आहे आपल्या देवांच्या उजव्या साईडला म्हणजे आपल्या डाव्या साईडला असली पाहिजे. जसं की मी आता ठेवलेले आहे पलीकडच्या चौरंगावरती. म्हणजे देवघरामध्ये तेवढी जागा नाही आहे की देवघरामध्ये तो कलश बसेल, त्यामुळे मी साईडला ठेवते. आणि मंगल कलश ठेवलेला आहे, स्थापना केलेली आहे. माझी सेवा झाली, म्हणजे 3 अध्याय वाचून झाले स्वामी चरित्र सारामृताचे. आणि त्यानंतर मी जप केला आणि आरती करून घेतलेली आहे. त्याचबरोबर उंबऱ्याची देखील पूजा केलेली आहे. उंबरा स्वच्छ करून रोजच्या रोज पूजा करणं ही तेवढंच महत्त्वाचं असतं. रांगोळी काढलेली आहे. आपल्या घरामध्ये पूर्ण सात्विक किंवा जे वातावरण आहे प्रसन्न राहावं यासाठी आपल्याला अंगण असेल किंवा तुमचं जे काही बाहेरचा प्रवेशद्वार असेल त्याची स्वच्छता करणं, पुसून घेणं. त्याचबरोबर गुरुवारी किंवा विशेष प्रसंगी त्याच्यावरती हळदीचं लेपन करणं जेणेकरून आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी जावी, हे खूप महत्त्वाचं असतं. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. सगळ्यांना माहिती आहे की आज आहे संकष्ट चतुर्थी आणि आज माझी पूजा झालेली आहे. सकाळीच तुम्हाला मी याच्या आधी दाखवली. तर आज आहे संकष्ट चतुर्थी. सगळ्यांना संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पांचा खूप आशीर्वाद तुमच्या आमच्यावरती सगळ्यांवरती लाभावं अशी मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते. तर आज आपल्याला हा व्हिडिओ जो आहे तो मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. गुरुचरित्र पारायण आपण कसं करायचं आहे. स्वामींची पुण्यतिथी आलेली आहे, सगळ्यांना माहिती आहे. 6 मेला आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी. तर महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपल्याला सप्ताह साजरा करायचा आहे. 30 एप्रिल ते 6 मे हा सप्ताह आपण स्वामींच्या पुण्यतिथीचा साजरा करणार आहोत यावर्षी. तर स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आपण गुरुचरित्र पारायण कसं करायचं आहे. तर सगळ्यांना माहिती आहे की संकल्पयुक्त गुरुचरित्र पारायण, जसं आपण स्वामीचरित्र सारामृत ह्याचं पारायण करतो. स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करताना आपल्याला थोडेसे जे नियम आहेत शिथिल आहेत. म्हणजे आपण इतरांच्या घरचं खाल्लं तर थोडंफार चालतं, परंतु जर का गुरुचरित्र पारायण तुम्ही करणार असाल तर आपल्याला कुठले कुठले नियम अटी आहेत. त्याचबरोबर आपल्याला कुठलं जेवण करायचं आहे, जेवणाच्या संदर्भातले असतील किंवा जे काही आपण रोजचं जे नियम आहेत, जे वाचनासाठीचे जे नियम आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर गुरुचरित्र पारायण हे आपण 30 तारखेला म्हणजेच स्वामींच्या पुण्यतिथीचा सप्ताह जो चालू होणार आहे 30 एप्रिलला सुरुवात होती आहे. तर आपल्याला 29 तारखेला स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन किंवा मंदिरामध्ये, मठामध्ये तुमच्या जवळपास जे काही स्वामींचं केंद्र असेल तिथे जाऊन तुम्हाला 1 नारळ, खडीसाखर, 2 अगरबत्ती असं ठेवून आणि 1 फूल ठेवून आपला संकल्प करायचा आहे. जो काही तुम्ही गुरुचरित्र पारायण करणार आहात, कोणत्या गोष्टीसाठी करणार आहात किंवा असं नाहीये की आपल्याला काहीतरी मिळावं म्हणूनच आपण सेवा केली पाहिजे. आपल्याकडे जे काही आहे ते स्वामींनी भरभरून दिलेलं आहे आणि ते आपल्याला असंच स्वामींचा आशीर्वाद लाभावा. आणि त्याचबरोबर
आपण स्वामी सेवेतून कधी बाहेर पडू नये, स्वामींनी आपल्याला त्यांच्या चरणाशी नेहमी ठेवावं यासाठी देखील आपण सेवा करायची असते. तर गुरुचरित्र पारायणचा जो काही तुमचा संकल्प आहे तो आपल्याला केंद्रामध्ये जाऊन आपल्याला नारळ खडी साखर ठेवून म्हणायचा आहे. तो संकल्प केल्याच्या नंतर आपल्याला जो 30 तारखेला आपण वाचनासाठी सुरुवात करणार आहोत. त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला 1 गाय आणि 4 कुत्र्यांना नैवेद्य दाखवायचा आहे, म्हणजे नैवेद्य द्यायचा आहे. म्हणजे छोटे छोटे पोळी तुम्ही करू शकता किंवा गोड पोळी करू शकता, तिळाची करा किंवा साखरेची करा किंवा गुळाची करा. अशा तुम्ही जे नैवेद्य आहे ते 4 कुत्र्यांना आणि 1 गाईला असा नैवेद्य आपल्याला द्यायचा आहे. कारण की दत्त महाराजांना गाय आणि कुत्रे ही प्रिय आहेत. आपल्याला माहिती आहे फोटोमध्ये काय असतं तर गाय आणि कुत्रे असतात. तर म्हणून आपल्याला आदल्या दिवशी ज्या दिवशी आपण गुरुचरित्र पारायण करणार आहोत त्याच्या अगोदर आपल्याला त्यांना नैवेद्य दाखवायचा असतो. त्याच्यानंतर आता ज्या दिवशी आपण 30 तारखेला सुरुवात करणार आहोत तर मी तुम्हाला सांगेन की जर का तुम्हाला एवढा वेळ बसणं शक्य नसेल दिवसभरामध्ये तर तुम्ही सकाळच्या वेळेमध्ये म्हणजे पहाटेच्या वेळेमध्ये आपण म्हणतो की ब्रह्ममुहूर्तावरती पूजा करणं किंवा ब्रह्ममुहूर्तावरती आपण एखादी सेवा उपासना केली ना तर ती देवांपर्यंत लवकर पोहोचते. कारण की आपण ज्या वेळेला सूर्य उगवायच्या अगोदर, ब्रह्ममुहूर्त तर सगळ्यांना माहितीच आहे, सूर्योदयाच्या अगोदरचा जो 45 मिनिटांचा कालावधी असतो किंवा आपण 4 वाजल्यापासून पहाटेपासून म्हणू शकतो. तर आपण जर का तुम्ही असं संकल्प केला की 4ला उठून समजा तुमची 5ला जरी पारायण चालू केलं म्हणजे देवपूजा वगैरे झाली आणि 5 पासून जरी तुम्ही वाचायला सुरुवात केली तरी पण 2-2.5 तासामध्ये तुमचं जे हे आहे पाठ आहेत तर ते पाठ संपतात. तर जेवढे काय आपले रोजचे आहेत 7 दिवसांमध्ये त्याचं डिवायडेशन केलेलं आहे. म्हणजे 7 दिवसांमध्ये आपण कोणते कोणते अध्याय किती वाचायचे आहेत प्रत्येक दिवशी ते सगळं तुम्हाला गुरुचरित्र जे आपलं जे हे आहे पोथी आहे त्या पोथीमध्ये सुरुवातीला दिलेला आहे. किंवा तुम्हाला याच्या अगोदर पण मी व्हिडिओ बनवलेला होता गुरुचरित्र पारायणाच्या नियम आणि अटी ह्या म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये मी त्याच्यामध्ये पण सांगितलेले आहेत. पण आता शॉर्टमध्ये आपण ज्यांना सगळ्यांना माहिती आहे गुरुचरित्र पारायणाचे काय काय नियम आहेत पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हा एक शॉर्टमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ बनवते आहे. तर गुरुचरित्रचे जे काही पाठ आहेत ते आपल्याला सकाळच्या वेळेमध्ये थोड्या वेळेमध्ये वाचून होतात. 2.5 ते 3 तास खूप झाले म्हणजे 7-7:30 पर्यंत तुमची पोथी पूर्ण होते किंवा 8 पर्यंत खूप झालं 8 पर्यंत तुमची पोथी पूर्ण होते आणि त्याच्यापुढे तुमचं जे काही रुटीन असेल ते तुम्ही करू शकता. आता बऱ्याच जणांच्या म्हणजे सगळ्यांच्या मुलांना सुट्ट्या आहेत तर त्याच्यामुळे आपण हे सेवा जी आहे ती आपण सकाळच्या वेळेमध्ये केली तर आपल्याला दिवसभरामध्ये आपली सेवा पण पूर्ण होते आणि एक चित्ताने एक म्हणजे एक शांतीने आपण पाठ करू शकतो किंवा शांतीने आपण पारायण करू शकतो. कारण दिवसभरामध्ये भरपूर सारी कामं असतात, सुट्ट्या जरी मुलांना असल्या तरी पण खूप सारी कामं घरामध्ये असतात आणि आपले ते कंटिन्यू डोक्यामध्ये विचार राहतात की हे आपल्याला करायचं आहे, हे झाल्यावर हे करायचे आहे, कामांची लिस्ट संपत नाही. पण जर का आपण सकाळच्या वेळेमध्ये करत असू तर पुन्हा आपल्याला असं वाटणार नाही की म्हणजे आपल्याला जो काही वेळ मिळालेला आहे तो आपण पूर्ण सत्कारणी लावायचा. सकाळच्या वेळेमध्ये जर का आपण पाठ केले ना तर ते एक शांतीने होतात आणि त्याचं आपण एकाग्रतेने ते पाठ जे आहेत किंवा जो काही आपल्या त्या पाठामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला पूर्ण कळतात. तर जे आपले मराठीमध्ये भावार्थ आहे त्यामध्ये देखील आपण जर का सुरुवातीला भावार्थ वाचला आणि त्याच्यानंतर म्हणजे आपण पाठ वाचायला सुरुवात केली तरी पण आपल्याला ते पाठ जे आहे ते लवकर कळतो. तर जे आपलं येलो कलरचं जे आहे गुरुचरित्र आपलं केंद्रामधलं तर त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे जे आहे प्राकृत आणि संस्कृत असं दोन्हीचं मिक्स आहे त्यामुळे ते वाचण्यासाठी पण सोपे आहेत. अगोदरचा जो गुरुचरित्रचा ग्रंथ होता तो वाचण्यासाठी थोडासा अवघड होता आणि बरेच जण वाचू शकत नव्हते. म्हणजे त्याचं पण कारण आहे त्याच्यामध्ये असे काही शब्द उच्चार होते की ज्यामुळे ज्या काही प्रेग्नंट महिला असतील त्यांचे गर्भपात होण्याची शक्यता होती. तर हा जो आहे आपल्या केंद्रातला दिंडोरी प्रणित गुरुचरित्र ग्रंथ जो पिवळ्या कलरच्या कव्हरमध्ये आहे तर तो सगळेच जण वाचू शकतात, महिला पुरुष कोणी वाचू शकतं. जर का तुमच्यामध्ये घरामध्ये ह्या सप्ताहामध्ये जर पुरुष वाचणार असतील तर त्यांच्यासाठी पण हाच नियम आहे. फक्त वाचताना आपल्याला वाचन करताना जेव्हा तुम्ही म्हणजे स्त्रिया असतील वाचनासाठी बसणार असाल तर तुम्ही शक्यतो साडी घाला. शक्यतो साडीच घालायची आहे आपल्याला. केस जे आहेत ते आपल्याला आंबाडा घालायचा आहे, वरती बांधायचे आहेत आणि साडी घालायची आहे. डोक्यावरून पदरच असला पाहिजे पूर्ण वाचन करताना. गुरुचरित्राचे हे काही थोडेसे छोटे छोटे नियम आहेत, फार काही अवघड नाही आहेत. पण आपण असं त्याचा खूप मोठा पाऊस झालेला आहे की गुरुचरित्र पारायण करायचं आहे तर खूप सारे नियम आहेत आणि अटी आहेत आणि होतात का नाही तर होतात असं काहीच नाही की होत नाही. आणि आयुष्यामध्ये एकदा तरी का होईना गुरुचरित्र पारायण करावंच. तर आपण तर स्वामी सेवेकरी आहोत. स्वामींच्या प्रगट दिनाच्या वेळेसचा म्हणजे आणि दुसरा म्हणजे स्वामींच्या पुण्यतिथीच्या वेळेसचा किंवा दत्त जयंतीच्या वेळेसचा ह्या सप्ताहामधले पारायण तर आपल्या केंद्रामध्ये पण चालूच असतात. त्याचसोबत तुम्ही घरी देखील करू शकता. आता तुम्ही पारायण जर का केंद्रामध्ये करत असेल तर आदल्या दिवशी तुम्हाला चौरंग आणि आपलं जे काही पोथी आहे ती पोथी आपल्याला ब्लाउज पीसमध्ये गुंडाळून तिथे ठेवून द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण जाऊन तिथे शांतीनं वाचन सुरू करायचं आहे. केंद्रामध्ये करत असाल तर सगळ्यांसोबत खूप म्हणजे आपण म्हणतो की जर आपण घरी केलं तर ते आपल्याला एका पोथीचं पुण्य मिळतं किंवा एका पारायणाचं पुण्य मिळतं. आणि जर का आपण केंद्रामध्ये करत असू तर आपल्याला जेवढे काही सगळेजण बसलेले आहेत म्हणजे समजा 20 जण असतील, 30 जण असतील, 50 जण असतील तेवढ्या सगळ्यांचे पारायणाचं पुण्य आपल्याला मिळतं. म्हणजे तेवढे पारायण आपण ऍट अ टाइम केल्याचं आपल्याला पुण्य मिळतं. माणसाच्या आयुष्यामध्ये एकदा तरी करावं असं म्हटलं जातं. जर तुम्ही केंद्रामध्ये करत असाल तर तुम्हाला कितीतरी पटींनी त्याचं पुण्य मिळतं. मी तुम्हाला याच्या आधी एक व्हिडिओ बनवलेला होता जे की मी गाणगापूरला जाऊन केलेलं होतं पौर्णिमेच्या दिवशी. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दर पौर्णिमेला गाणगापूरला गुरुचरित्र पारायण 1 दिवसीय पारायणाचा आपण करू शकतो. त्याच पद्धतीने रविवारी देखील आलेला आहे. आता ज्यांना दर पौर्णिमेला शक्य होत नाही त्यांच्यासाठी सुट्टी दिवशी म्हणजे रविवारी आपल्याला गुरुचरित्र 1 दिवसीय पारायण करण्याची संधी
आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे, जी की मला वाटतं खूप मोठी संधी आहे. कारण गाणगापूरला आपल्याला माहिती आहे दत्त महाराजांच्या निर्गुण पादुका आहेत आणि अशा पावन अशा ठिकाणी आपल्याला हातून जर का गुरुचरित्र, आपल्या मुखातून जर का स्वामी महाराज गुरुचरित्र पारायण घडवून आणणार असतील तर याच्याहून मोठं पुण्य, याच्याहून मोठं भाग्य काय असू शकतं. ज्यांना घरामध्ये शक्य नाहीये, ज्यांना ह्या सप्ताहामध्ये देखील शक्य होणार नाही, तर मी एकदा तरी का होईना गाणगापूरला जाऊन 1 दिवसीय पारायण करा आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे काही तुमचे जे काही संकल्प आहे, तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती 100% गुरुचरित्र पारायणाने पूर्ण होते, म्हणजे होतेच. आणि तर आपण नियमावरती घेऊयात. तर जे आहे साडी घालायची आहे, पुरुषांनी जे आहे ते तुम्ही धोतर घालायचं आहे किंवा जे आपण बेल्ट वगैरे ते जे तांबड्याचं जे काय आहे ते कधी घालायचं नाहीये, तुम्हाला धोतर घालूनच बसायचं आहे. जर का शक्यच नसेल तर तुम्ही साधं म्हणजे पॅन्ट शर्ट घालू शकता, पण तुम्हाला बेल्ट वर जे आहे त्यासोबत आपल्याला चामड्याची चप्पल घालायची नाहीये. जेवढे दिवस आपण म्हणजे 7 दिवस पारायण करणार आहोत तर चामड्याची चप्पल घालायची नाहीये. त्याचबरोबर चामड्याचे पर्स वगैरे जे असतात त्यांचा वापर आपल्याला करायचा नाहीये. त्याच्यानंतर आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे जे अन्न, म्हणजे आपण जे काही जेवण करणार आहोत 7 दिवसामध्ये सप्ताहामध्ये, तर सप्ताहामधलं जेवण जे आहे ते एकदलच असलं पाहिजे, म्हणजे एक धान्य असलं पाहिजे. समजा तुम्ही चपाती खाताय तर 7 दिवस चपातीच खा, भाकरी खाऊ नका. 7 दिवस जर का भाकरी खाली तर म्हणजे 1 दिवस भाकरी खाल्ली आहे पहिल्या दिवशी तर भाकरीच खायची आहे 7 दिवस. त्याच्यानंतर भाजी जी आहे ते अशा भाज्या खायच्या आहे जेणेकरून की आपल्याला वाचन करताना त्रास होऊ नये. म्हणजे त्याच्यामध्ये आपण बटाटा खाऊ शकतो, भोपळा खाऊ शकतो, त्याच्यानंतर भेंडी खाऊ शकतो, पालक, मेथी, याच्यामुळे कदाचित पित्त होऊ शकतं. शेपूची भाजीमुळे ढेकर येतात, तर ह्या भाज्या वर्ज्य करायच्या आहेत. किंवा तुम्ही दूध भाकरी खाऊ शकता, दूध चपाती खाऊ शकता, दूध साखर चपाती खाऊ शकता. भात वर्ज्य आहे, कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे एरवी देखील आपण भात खाल्ल्याच्या नंतर थोडंसं सुस्ता होतं किंवा झोप येते आणि वाचताना त्याचा 100% फरक पडतो. तर त्यामुळे अशा गोष्टी आपल्याला वर्ज्य करायच्या आहेत. ज्या काही आहेत तुम्ही चहा दूध वगैरे घेऊ शकता, बिस्किट, मैदा वगैरे हे जे काही बाहेरचे जे प्रोडक्ट्स आहेत किंवा दुसऱ्यांच्या घरचं देखील खायचं नाही, विकत आणून देखील खायचं नाही. जे घरामध्ये बनतं तेच खायचं आहे. 7 दिवस आपल्याला सात्विक अन्न खायचं आहे, सात्विक विचार मनामध्ये आणायचे आहे, सात्विक विचारांचं पालन करायचं आहे, आचरण करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला गुरुचरित्र ग्रंथ जो आहे तो मनापासून वाचायचा आहे. एवढं जर का केलं ना तर ह्याच्या पलीकडे काहीच नाही अवघड. गुरुचरित्र पारायण करणं हे फार खूप मोठी गोष्ट आहे. ज्यांच्या हातून गुरुचरित्र पारायण वर्षभरामध्ये एकदा तरी होतं, त्यांच्या आयुष्यामध्ये वर्षभरामधले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते कमी होतात, मिनिमाइज होतात, त्यांचा जो प्रभाव आहे तो कमी होतो. त्याचबरोबर आपल्याला हे झालं जेवणाबद्दल, की गुरुचरित्र पारायणामध्ये आपल्याला संकल्प म्हणजे सप्ताह आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे काय काय जेवण करायचं आहे. त्याचसोबत आपल्याला सकाळ संध्याकाळ 2 वेळा दत्त महाराजांची आरती करायची आहे. मांडणी करताना आपण काय करू शकतो, तर तुम्ही चौरंग घ्यायचा आहे, त्याच्यावरती एक ब्लाऊज पीस अंथरायचा आहे पिवळ्या कलरचा. आसन जे आहे तेही पिवळ्याच कलरचं असलं पाहिजे, ज्याच्यावरती आपण बसून पारायण करणार आहोत. ब्लाऊज पीस देखील पिवळाच, शक्यतो पिवळाच घ्या, ज्याच्यामध्ये आपण पोथी गुंडाळणार आहोत. कारण की आपल्याला माहिती आहे की आपल्या गुरूंचा जो आहे कलर जो आहे तो पिवळा कलर आहे, त्यामुळे मी म्हणते की पिवळ्या कलरचं वस्त्र तुम्ही अंतराव देखील. त्याच्यानंतर फोटो आहे, आपल्या स्वामी महाराजांचा फोटो आहे, स्वामी महाराजांची मूर्ती आहे, त्याची आपल्याला तिथे स्थापना करायची आहे. आणि चौरंगावरती आपल्याला कलशाची देखील स्थापना करायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही मांडणी करू शकता. मांडणी आपल्याला रोज उचलायची गरज नाही, हलवायची गरज नाहीये. आणि आपल्याला फक्त पोथी जी आहे पोथी देखील हलवायची नाही. जो आपण एक चौरंग जो आहे पूजेचा मांडलेला आहे, दुसरा चौरंग जो आहे त्याच्यावरती आपली पोथी आहे आणि तिसरा आपला पाठ असेल किंवा आसन असेल त्याच्यावरती ही जी आहे मांडणी आपल्याला हलवायची नाहीये. त्याचबरोबर आपल्याला गादीवरती झोपायचं नाहीये 7 दिवस. जसं आपण नवरात्रामध्ये म्हणतो की गादीवरती झोपायचं नाही, तसंच आपल्याला जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण करत असतो त्यावेळेला आपल्या गादीवरती झोपायचं नाहीये. सतरंजीवरती झोपू शकता तुम्ही, शक्यतो त्याच्यावरती घोंगडीवरती झोपलं पाहिजे. गुरुचरित्र पारायण जेव्हा आपण करत असतो त्यावेळेला घोंगडीवरती झोपावं. जी आपल्या घोंगडी असते त्यावरती ती आथरायची आहे. खाली सतरंजी तुम्ही टाकू शकता, वाटल्यास 2 सतरंजी टाका, 3 सतरंजी टाका, पण खालीच आपल्याला जमिनीवरती झोपायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे झोपण्याचं म्हणा किंवा जेवणाचं म्हणा किंवा आपण पोथी वाचताना जे काही आपण परिधान करणार आहोत वस्त्र, द्रुत वस्त्र आपण घातले पाहिजे, म्हणजे धुतलेले स्वच्छ असलेले. असं नाही की रोज नवीन कपडे घालायचे आहेत आणि रोज नवीन कपडे घालूनच तुम्हाला वाचन करायचं आहे. जे तुम्ही धुवून वापरलेले आहे ते देखील तुम्ही वापरू शकता, फक्त ते स्वच्छ असावे आणि धुतलेले असावे, याच्या पलीकडे काही नाही. रोज नवीन असावे असंच काही नाहीये, रोज पिवळाच कलरच असावं असंही काही नाहीये. रोज वेगवेगळ्या कलरचं देखील तुम्ही घालू शकता, असं काही नाही की पिवळच घालून बसायचं आहे. फक्त आसन जे आहे पिवळं तुम्ही शक्यतो ठेवा, नसेल तर दुसऱ्या कलरचं असलं तरी चालतं. फक्त ब्लाऊज पीस पिवळ्या कलरचा अंथरा, जो काही आपला पाठ आहे किंवा चौरंग आहे ज्याच्यावरती आपण पूजेची मांडणी केलेली आहे. आता पूजेची मांडणी करताना तुमच्याकडे जर का दत्त महाराजांची मूर्ती असेल, खूप छान दत्त महाराजांची मूर्ती तुम्हाला अभिषेक करून छानपैकी पहिल्या दिवशी आपल्याला ठेवायची आहे, स्थापना करायची आहे चौरंगावरती, पाटावरती. दत्त महाराजांची मूर्ती ज्यांच्या घरी नाहीये, स्वामी महाराजांची मूर्ती असेल, स्वामींची मूर्ती ठेवायची आहे आपल्याला. त्याच्याचबरोबर जर का मूर्ती नसेल, स्वामींची पण मूर्ती नसेल, फोटो तर सगळ्यांच्याच घरी आहे, नसेल तर तुम्ही आणून घ्या 30 एप्रिलच्या अगोदर, कारण की आपला जो सप्ताह चालू होणार आहे किंवा आपलं पारायण चालू होणार आहे त्याच्या अगोदर फोटो तरी निदान तुमच्या घरी असावा. आणि त्याच्यासमोर आपल्याला दत्त महाराजांची आरती करायची आहे, स्वामी महाराजांची आरती करायची आहे 7 दिवस सकाळ संध्याकाळ, जेव्हा आपण पारायण करणार आहोत सप्ताहामध्ये. तर त्यावेळेला आपल्याला पूजा करायची आहे. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा नियम म्हणजे सप्ताहामध्ये आपण कुणाशीही भांडण करायचं नाहीये, घरामध्ये भांडण करायचं नाहीये. घरामधलं वातावरण जे आहे ते एकदम शांत ठेवलं पाहिजे, कारण की आपण जे सप्ताहामध्ये आपण गुरुचरित्र पारायण करणार आहोत, जेव्हा आपण
झोपण्याचा पण एक नियम आहे, तो म्हणजे की आपण डाव्या कुशीवर झोपलं पाहिजे. आता झोपताना आपण डाव्या कुशीवर झोपायचं आहे, परत आपण उजव्या कुशीवर झालो काय, सरळ झालो काय, याच्याशी काही घेणं नाही. झोपताना डाव्या कुशीवर झोपायचं आहे, कारण की असं म्हणतात जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण करतो त्यावेळेला दत्त महाराज स्वतः येऊन आपल्याला प्रसिद्धी देतात किंवा त्यांचा आशीर्वाद, त्यांचं दर्शन देतात. तर म्हणून आपण डाव्या कुशीवरच झोपायचं आहे. बऱ्याच जणांना हे अनुभव येतात, म्हणून डाव्या कुशीवर झोपायचं आहे. ज्या वेळेला आपण जे गुरुचरित्र पारायण करतोय तर त्यावेळेला आपल्या घरामध्ये गुरूंचा वास म्हणजेच दत्त महाराज स्वतः आलेले असतात. जिथे गुरुचरित्र पारायण मनापासून होतं त्या ठिकाणी दत्त महाराजांना यावंच लागतं. तर त्यामुळे आपल्या घरामध्ये दत्त महाराजांचा वास असतो 7 दिवस. म्हणून कसलीही भांडण कलह नकोय, टाळाटाळ केली पाहिजे, शांत बसायचं. जरी कोणी आपल्याला उकसवण्याचा प्रयत्न केला तरी देखील शांत बसायचं, कारण आपण का करतोय, पारायण करतोय, आपला संकल्प आहे, आपण पारायण करतोय. तर त्यामुळे हे सगळं वर्ष आहे. त्याचबरोबर इतरांची निंदा एरवी करू नये, स्वामींना आपल्या प्रिय नाहीये इतरांची निंदा. स्वामी म्हणतात तू तुझं काम कर, दुसऱ्यांचं मी बघून घेईन. तर आपल्याला दुसऱ्यांची निंदा करायची नाहीये. जरी कोणी म्हणत असेल तरी पण शांत गप्प बसायचं. माझं पारायण चालू आहे, आपण जे आहे संकल्प आपला तोडला नाही गेला पाहिजे. त्यामुळे आपण शांत बसायचं आहे आणि मनापासून स्वामींचं पारायण करायचं, गुरुचरित्र पारायण करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपली 7 दिवसांचे नियम आहेत, काही छोटे छोटे नियम आहेत. झोपण्याच्या बाबतीत असू द्या, जेवणाच्या बाबतीत, वाचन करताना असो, आणि वाचनाच्या बाबतीत पण एक सांगायचं झालं तर आपण जर का वाचन करताना आपल्याला जर का असं नैसर्गिक गोष्टी आहेत, जर का तुम्हाला वाचनाला जाण्यासाठी उठावं लागलं सकाळी, म्हणजे घरामध्ये तुम्ही वाचन करत आहेत, तर त्यावेळेला आपल्याला हातपाय धुवायचे आहेत परत स्वच्छ, आणि येऊन परत पोथीच्या पायाकडून परत आपल्याला जो कंटिन्यू अध्याय आहे तो वाचायचा आहे. आणि जर का तुम्ही केंद्रामध्ये करत असाल तर केंद्रामध्ये तर आपण जे वाचन असतं ते थोडंसं फास्ट असतं, कारण की केंद्रामध्ये सगळ्यांना वाचून वाचून पाठ झालेला आहे, त्याच्यासोबत आपण वाचायचं आहे. असं नाही की त्यांच्यासोबत आपण फक्त बसायचं आहे आणि बोटं फिरवायचे आहेत, असं नाही. तर आपल्याला वाचनच करायचं आहे, थोडं मागे पडू आपण, पण वाचन करायचं आहे. कारण की आपण वाचनासाठी बसलोय तर कंटिन्यू आपलं त्याच्यामध्येच लक्ष असलं पाहिजे. जरी ते फास्ट वाचन असलं तरी पण आपण जे काही वाचतोय त्यांच्यासोबत वाचून वाचून आपल्याला पण फास्ट यायला लागतं, असं आहे. आणि घरी वाचत असेल तर घरी तर आपण पूर्ण हळू तुम्ही एक एक शब्द, एक एक गोष्ट पूर्ण, म्हणजे जो काही कथा आहे, पाठ आहे, तो पूर्ण समजून घेऊन देखील वाचू शकता, कारण तेवढा वेळ आपल्याकडे असतो. म्हणूनच मी म्हणते की सकाळच्या वेळेमध्ये वाचायला सुरुवात करा, कारण की त्याच्याकडे आपल्याला वेळ मिळतो सकाळी वाचनास सुरुवात केल्यानंतर. आणि जेव्हा तुम्ही पोथी घेणार आहात त्यावेळेला तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम असं छोटंसं पुस्तक मिळतं, आणि विष्णू सहस्त्रनाम पण तुम्हाला घ्यायचं आहे. कारण की जेव्हा आपण दिवसभरामध्ये आपण गुरुचरित्र पारायण सप्ताहामध्ये करतोय, तर त्यावेळेला नाही म्हटलं तरी आपण मनुष्य आहोत, तर आपल्या मनामध्ये किंवा कुणाचं तरी आपण काहीतरी ऐकतो तर त्याचे दोष आपल्याला लागतात. आणि आपण जे पारायण केलेलं आहे ना, त्याचे आपल्याला पुण्य जे आहे ते आपलं थोडं कमी होतं. म्हणून आपल्याला विष्णू सहस्त्रनाम हे झोपण्याच्या अगोदर संध्याकाळी वाचायचं आहे, रोज 7 दिवस. तर याच्यामुळे काय होतं, आपण जे वाचन केलेलं आहे त्याचं फक्त आपल्याला पुण्यच मिळतं. आणि जरी आपल्याला चुकून काही ऐकलं गेलं, आपण कोणाची निंदा, कोणाची टीका, कोणाचं काही असेल, म्हणजे एखादा व्यक्ती दुसऱ्याबद्दल बोलत असेल आणि ते आपण ऐकलं किंवा आपण जरी त्याच्यावरती थोडंफार बोललो तर ते आपल्याला दोष लागत नाहीत. एकतर बोलायचंच नाहीये आपल्याला, ह्या सप्ताहामध्ये आपल्याला सात्विक विचारांचंच पालन करायचं आहे. परंतु आपण जर का चुकून एखाद्या वेळेस बोललो गेलो तर आपल्याकडून जी काही चूक झालेली आहे त्याची क्षमा याचना म्हणून आपल्याला विष्णू सहस्त्रनाम हे वाचायचं आहे. तर विष्णू सहस्त्रनामाचं छोटंसं पुस्तक आहे ते आपल्याला आपल्याजवळ ठेवायचं आहे. आणि 7 दिवस आपल्याला संध्याकाळी वाचन झाल्याच्या नंतर, म्हणजे रात्री झोपताना आपल्याला विष्णू सहस्त्रनाम वाचायचं आहे. रात्री नाही वाचन झालं, जेव्हा तुम्ही वाचन करणार आहात पोथी झाल्याच्या नंतर, म्हणजे तुमचे अध्याय झाले की त्याच्यानंतर देखील तुम्ही विष्णू सहस्त्रनाम वाचू शकता. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण गुरुचरित्र एखाद्या दिवशी तुम्ही सकाळी वाचलं, म्हणजे पहाटे उठून वाचला, तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला पहाटे जागच नाही आली, मग तुम्हाला वाचायला उशीर झाला, किंवा बऱ्याच जणांना सुट्ट्या आहेत, आता सुट्ट्यामध्ये आहेत, म्हणजे शनिवार रविवार सुट्ट्या आहेत, तर तुम्ही जर समजा रविवारी जर का उशिरा उठलात तर आपल्याला एक नियम ठेवायचा आहे की जेवढं आपण सकाळी वाचन करू तेवढं आपल्याला, मी तुम्हाला सांगितलं की पण मुहूर्तावरती जरा वाचन करा. तर जर का सकाळी आपल्याला जमलं नाही, दुसऱ्या दिवशी जर का उशीर झाला आपल्याला, तर तुम्ही 7, 8, 9 वाजता देखील सुरुवात करू शकता. पण एवढंच आहे की 12 ते 12:30 या कालावधीमध्ये आपल्याला कुठलंही वाचन करायचं नसतं, आरती करायची नाहीये, किंवा आपल्याला जे पारायण आहे ते करायचं नाहीये. कारण की 12 ते 12:30 हा दत्त महाराजांच्या भिक्षेचा कालावधी असतो. त्या कालावधीमध्ये केंद्रात देखील वाचत नाहीत किंवा कुठेच वाचत नाही. तर आपल्याला त्यामुळे 12 ते 12:30 हा टाइम सोडून, म्हणजे 12पर्यंत, 12ला थोडं 5 कमी असताना तुम्ही बंद करायची आहे पोथी. मग तेवढ्यात तुम्ही उठू शकता, किंवा त्याच्यामध्ये तुम्ही दुसरं तुमचं काही काम असेल तर ते करून घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर पुन्हा कंटिन्यू 12:30 झाले, 12:12 झाल्याच्या नंतर पुन्हा तुम्ही वाचन पुन्हा कंटिन्यू करू शकता त्या अध्यायापासून. तर 12 ते 12:30 मध्ये वाचायचं नाहीये. आणि संध्याकाळी आपल्याला विष्णू सहस्त्रनाम वाचलंच पाहिजे जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण करणार आहोत. तर हे थोडेसे छोटेसे नियम होते जे की गुरुचरित्र पारायण आपल्याला सप्ताहामध्ये कशा पद्धतीने करायचं आहे, घरी करत असाल तरी आणि केंद्रात करत असाल तरी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.